तर कशात सगळे कारण ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक मनपूर्वक हार्दिक पांड्यासारखं असं स्वागत करतो. तर रूम झालाय आपला खराब. एक पंख्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल. या बाजूला जरा स्पायडर्स होम बांधलेले आहेत. तर चालू करतो साफसफाईचा व्लॉग. आज हा रूम साफ करू, 1-2 दिवसांनी दुसरा रूम, मग तिसरा रूम, असं एक हे चालू करू. आणि जास्त वेळ न घालवता आता डायरेक्ट चालू करूया. अर्धा सामान उचलून ठेवलं, आता TV काढायचा आहे आणि मग सोफ्यावरचा जो कपडा आहे तो आणि सगळा बाजूला करून चालू. तो सोफा असा ठेवण्याचं कारण काय की TV उचलून ह्याच्यावर ठेवायचा. मग टीव्हीची भिंत आहे ती साफ करायची, त्याच्यानंतर परत TV लावायची, मग फोटो काढायचा, फोटो काढून परत ह्याच्यावर येतात. ही भिंत साफ, ही भिंत साफ, ती भिंत साफ, वरचं साफ, त्याच्यानंतर मग खालचं साफ करून झाल्यावरती मग सगळा सेटअप परत लावायचा. ते एकंदर ही अशी सगळी अवस्था आहे. इथं आहे तर जाळी, त्या बाजूला आहे, वरती सगळं साफ, पंखा साफ करायचा आहे, फोटो त्या बाजूला, आणि टीव्हीच्या मागची अशी अवस्था. तर आता मी बलकलावा मास्क घालतो कारण की आधीच सर्दी झालेली आहे. मग त्यातून अजून काय नको, खाशी, शिंका, नाक शिवायला पण लागलेला आहे. मग त्याच्याबद्दल बलकलावा घालतो आणि कामाला चालू करतो. धीरे धीरे आधी वरून सगळं साफसफाई करून घेऊ, कारण की मग नीट आपलं सगळं सेट करायला, कारण की सोप्यावरती पण सगळी घाण नको.
आणि भरपूर महिने झाले होते साफसफाई नव्हती केलेली, म्हणून ती एवढी धूळ जमा झाल्यानंतर जर 1-1.5 महिन्याने साफसफाई असते. पण भरपूर आता 3 ते 4 महिने झाले साफसफाई नाही झालेली आहे. यो मॅन, टी व्ही चालली मागून साफ. आता तिला जरा तिकडे सरकवूया म्हणजे आपला नीट व्यवस्थित ठेवता येईल. ही भिंत आता झालेली आहे साफ. आता बोधिविहाराचा फोटो काढून त्याच्या मागून पुसून घेऊया. ट्यूबलाईट झाडायचे ते कोपरे बाकी आहेत. अजून मेन पंखा बाकी आहे. पंखा आणि बाहेर कलरचं काम चालू आहे बिल्डिंगचं. झालं पण एवढं लवकर. हे ह्या बाजूला बाकी आहे, ह्या बाजूचा होत आहे. आता झाडांवरती आणि कलर सगळा उडालाय.
एकंदर आता झालं 1.5 वर्ष झालं असेल. 1.5 वर्षानंतर कलरचं काम चालू झालंय. चांगली बाब आहे, होणं आहे चांगलं. आपण आपलं काम चालू ठेवूया. त्याच्या खालून पण सगळं साफसूफ पुसून घालून घ्यायचे. हे करत नाही. 1-1.5 महिन्याने केलं असतं तर बरं झालं असतं. आता एकदाच करायला लागतंय, असंच हवं. फ्रेम पण झाली आहे काढून. वो हो गया है. अभी ये बाकी है. हे अजून फोटो काढायचे आहेत. बाबासाहेबांचा फोटो काढला, मूर्ती इकडे ठेवली आहे. हे जरा बरं वाटतं आता साफसूफ झालंय ते. अजून पंखा जोवर होत नाही तोपर्यंत वाटणार नाही.
झालं फायनली पंखा साफ. अजून साफ नाही झाला, आता एक पुसायचं. ही सगळी वरची धूळ होती ती सगळी झाडलेली आहे. बऱ्यापैकी वरून जी जळमटाने होती ती साफ झालेली आहे नीट व्यवस्थित. आता फक्त खालचं सगळं साफसूफ करायचं, फोटो बिटो पुसायचे की झालं. तर वरचं सगळं झालंय साफ करून आणि आता खालचा म्हणजे ग्राउंड फ्लोअर आहे जो बेस तो करूया साफ. दाढीचा काहीतरी भरपूरच वाढलेलं आहे, मिशी दाढी असे काहीतरी जंगली वाटतं, पण ते असू दे. आता 26 तारखेचा कार्यक्रम आहे, संविधान दिवसाचा, त्याच्याबद्दल जाऊन कापीन मी. आता खालचा धक्का आहे तो पुसून घे. तर झालंय वरचं साफसफाई करून आणि आता सगळे फोटो टीव्ही लावून घेणार. त्याच्यानंतर मला सोफे हलवून आणि त्याच्यानंतर मग लादीचा साफसफाई करून घे. मग आता फोटो बिटो पुसायला घेऊ, त्याच्यानंतर सगळं लावून घेऊ टीव्ही आणि मग खालचे काय असेल ते काम करू. काम चालू आहे. हे जे फोटो आहेत ते पप्पा आई दादा बुद्धगयाला गेले होते तेव्हा त्यांनी आणलं आणि मूर्ती देखील. तो फोटो लावून घेतलाय
बाबासाहेबांचा मोठा फोटो आहे तो लावला, हे 2 फोटो लावलेत, काच पुसून लावल्या, मूर्ती दिली आहे धुवायला आईजवळ. आता TV लावून घेऊ आणि सगळी वायरिंग आहे ती करून घेऊ. आणि मग त्याच्यानंतर हा बेड आहे तो पुढे सरकवूया, हा इकडे अजून घेऊया आणि मग सगळं खालून साफ करून घेऊया त्यांच्या पण. टीव्हीचा पण सेटअप झालाय, सगळं काही आता वरचं लावून झालंय. आता चालू करूयात आपण खालची साफसफाईला. हा बेड आता सरकवून तो मगाशी सांगितलेलं आहे मी तसं. घामाघूम व्हायला झालं, पूर्ण साफसूफ केलेला आहे. तो सगळा कचरा तिकडं कचरा म्हणजे सगळा बेडचा खालचा तो काळा कपडा आहे तो निघालाय. आणि आता फायनली सगळं झालंय नीट व्यवस्थित. बापरे दमलो. दमायला झाला, घामाघूम व्हायला झालं. तर आता पटापट फक्त पुढचा अर्धा तासामध्ये सगळं मला आवरायचं आहे, कारण की भूक लागलेली आहे. सकाळी नाश्ता आपण 2 चपात्या केलेल्या होत्या आणि त्यानंतर एवढं सगळं काम बापरे. आणि भरपूर दिवसांनी सगळं काम होतं म्हणून एवढं सगळी हे झालं. जर हे आता एक लक्षात ठेवेन की 1-1.5 महिन्यांनी परत सगळं साफ करत जाईल. एकदा 2-3 महिन्यांनी केल्यावरती ही अशी अवस्था होते. जाम दमाला झालं. सो ऑल डन, साफसफाई इज ऑल क्लिअर. सो नाव आता लादी पुसून घेऊया. आता लादी पुसून घेऊया. आधी साध्या पाण्याने एकदा पुसून घेऊ आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये काय टाकून म्हणजे लिक्विड आणि लादी पुसायचं आणि मग ते आपण पुसून घेऊ. मग ते आता साध्या पाण्याने पुसल्यानंतर मग हे सगळं सेट करू आणि मग त्यानंतर काहीतरी लिक्विड आणि टाकून मग पुसून घेऊ. तर झालेले आहे आपली साफसफाई. रूम नीट व्यवस्थित क्लीन चकाचक एकदम. आणि जरा बरं वाटतं. आता काय पंख्याची हवा लागते सुसाट एकदम नीट मस्त व्यवस्थित. तर बस आजचा दिवस, आजचा रूम. आता काय कुठं बाहेर जायचं ह्याचा ताकदीचा नाही उरलो. जाम अंगात थकवा आलाय, कारण की अजून वातावरणच हे भयानक आहे. मध्येच थंड मध्येच गरम, आता भयानक ऊन असं बाहेर पडलेलं आहे. बस एवढं सांगून आता मी हा ब्लॉग एंड करतो. आता आंघोळीला जाईन, फ्रेश होईन आणि मग जे झोपीन. बस झालं, संपला विषय, संपला इथंच. मस्तपैकी झोपायचं, उठायचं, एवढंच. आज कुठं काही जाणं नाही, येणं नाही. तर गेलो तर त्याचा तर दुसरा ब्लॉग असं. पण हा ब्लॉग घराच्या साफसफाईचा आहे. आपल्या घराची साफसफाई आपणच करावी. आता आई आणि पप्पा करतात, दादा नाही करत, पण मी करतो. आता हा रूम झाडला. आता पुढच्या आठवड्यात 2 बाकीचे रूम आहेत ते एक झाडीत जातं. म्हणून ब्लॉग येईलच, काय कशी कसरत आहे. पण आज भरपूर महिन्यानंतर मी हा रूम झाडला म्हणून भरपूर घाण निघाली. आता एवढी डस्ट कधीच नसते. तर बस एवढंच बोलून मी हा ब्लॉग इथं संपवतो. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.